नमस्कार, मी साई सावंत पुढारी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। पुढारी परिवार सर्व नागरिकांसाठी एक आगळा कार्यक्रम घेऊन आलेला आहे। त्याचं नाव आहे बोला बिंदास। तर मी सध्या आता उभा आहे साताऱ्यातीलच मध्यवर्ती ठिकाण असलेल्या राजवाडा परिसरामध्ये। या राजवाडा परिसर नेहमीच नागरिकांनी गजबजलेला असतो। या परिसरामध्ये देखील मोठं बस स्थानक देखील आहे। विशेष म्हणजे या राजवाडा परिसरामध्ये देखील छत्रपतींचे वंशज असलेले उदयनराजे भोसले असतील, दुसरे वंशज असलेले शिवेंद्रराजे भोसले असतील, हे देखील राहत असतात। त्याचबरोबर या राजवाडा परिसरातून देखील पर्यटन स्थळ असलेलं कास पठार असेल, बामनोली असेल, परळी भागातील सज्जनगड असेल, या ठिकाणी देखील हा रस्ता जातो। मात्र काही स्थानिक नागरिकांच्या येथील समस्या आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल की काय या भागातील समस्या आहेत? या भागात गेली 2016ला निवडणुका झाल्या होत्या। त्यानिमित्तानं 2016 ते 2021 मी इथला स्थानिक नगरसेवक होतो। परंतु गेल्या 2.5 वर्षात इथल्या सातारा नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नसल्याने गेली 2.5 वर्ष अतिशय सोसावं लागणाऱ्या लोकांना त्रास, खरं म्हटलं तर घाणीचा साम्राज्य असू द्यात, रस्त्यानं वाढलेली झाडं असू द्यात, वडे नाले अतिशय दुर्गंधी पसरलेली असते। त्यानिमित्तानं होणारे डेंगू असू द्यात, मलेरिया असू द्यात, असे वेगवेगळ्या प्रकारचे रोग सातारा शहरातील लोकांना बऱ्याच ठिकाणी झालेले आहेत। अक्षरशः ओसंडून वाहत असणारे दवाखाने पाहता अतिशय वाईट वाटतं। महाविकास आघाडीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं 2 ते 3 वर्षात चांगल्या पद्धतीनं निधी दिला, परंतु सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून कोणाचंही वचक त्यांच्यावर नसल्यामुळं आत्ता झालेले रस्ते गेल्या 2-3 महिन्यापूर्वी अक्षरशः सातारा शहरात रस्त्यांची चाळण झालेली दिसत आहे। आणि त्याच पद्धतीनं अतिशय कित्येक वेळासुद्धा तोंडे असू द्यात, लेख्या असू द्यात, कित्येक वेळा समस्या नगरपालिकेने मांडल्या तरी कोणाचंही कसलंही घेणं देणं नसतंय। आणि त्याच पद्धतीनं कुत्र्यांचा इतका उच्चांत झाला आहे, ज्येष्ठ लोक असू द्यात, मुलं असू द्यात, लहान, अतिशय कुत्र्यांचा इतका उच्चांत झाला आहे की अक्षरशः लोक या सातारा शहरात नगरपालिकेला कंटाळलेले आहेत। आणि त्यानिमित्तानं इतकी कंटाळी लोक आहेत, त्रास आहेत। खरं आपण सातारा शहर म्हटलं की ऐतिहासिक असू द्यात, की शांतताप्रिय असू द्यात, स्वच्छता असू द्यात, या 2.5 ते 3 वर्षात राहिलेली नसल्यामुळं सातारा नगरपालिका प्रशासनावर सातारा शहरातील लोकांची नाराजी भरपूर पद्धतीनं मोठ्या पद्धतीनं आहे। त्या पद्धतीनं काम केलं पाहिजे, परंतु त्या पद्धतीनं काम करताना दिसत नाही। काय सांगाल, काय नक्की? वार्ड क्रमांक 22 आमच्या इथं इतकं कुत्र्यानं सुसूट झालं की ते घाबरत पण नाहीत आणि अंगावर प्रत्येक महिला असू देत, वृद्ध माणसं सगळ्यांच्या अंगावर जातात। त्याला नगरपालिका 10 वेळा चक्र मारले, त्याचा काही परिणाम होत नाही। सातारा शहराला पाणी पुरवठा करणारा कास तलाव आहे आपल्याकडे। संपूर्ण सातारा शहराला त्याच ठिकाणून पाणी पुरवठा होतो। पाण्याची काही समस्या आहे का आपल्याला? सातारा शहर नगरपालिका हद्दीमध्ये कास तलाव येतो आणि कास तलावाचा सातारा शहराचा सर्वांगीण विकास करताना प्रामुख्याने सातारा डॅमचा विचार केला जातो। आज दोन्ही महाराजांच्या माध्यमातून डॅम तयार झाला आहे, पण हा डॅम तयार होत असताना त्यामध्ये आलेली समस्या कोणाच्याच नजरेस आलेली नाही आहे। त्या डॅमच्या आजूबाजूला एक 3-4 हॉटेल्स आहेत। त्या हॉटेलचा जो ड्रेनेजचा जो पाईपलाईन आहे, हा सातारा शहरात लोक जे पाणी पितात त्या सर्व त्या ह्याच्यामध्ये मिक्स होतो आणि प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे लोकांच्या जीवितास हानी झालेली आहे। आज लोक आजारी पडत आहेत। सर्व हॉटेलांची चौकशी करून लवकरात लवकर जे डॅमच्या कडेला हॉटेल्स आहेत ती हॉटेल्स बंद व्हावीत, हीच मी सर्व सातारा नगरपालिकेतील सगळे जे आपले नागरिक आहेत, सगळ्या नागरिकांच्या वतीने मी प्रशासनास विनंती करतो की ती सर्व हॉटेल आजूबाजूची बंद व्हावीत आणि नागरिकांचे आरोग्य जे धोक्यात होतं आहे त्यास तुम्ही सर्व नागरिकांतर्फे मी विनंती करतो। संपूर्ण बघायला गेलं तर आत्ता 2 वर्षापासून स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत। मग एकंदरीत असं म्हणायचं का की पालिकेत नगरसेवक नसल्यामुळं या तुमच्या समस्या जास्त करून नाही, आता प्रशासक असल्यामुळं कसं होतं, कोण लक्षच देत नाही आमच्याकडं। आता कसं मेहरबान असते तेव्हा मेहरबानला बोललं की मेहरबान लोक काय करतात की काम करून जातात, पण आता प्रशासक असल्यामुळं की हे कुठलीच कामं होत नाहीत। आम्ही राजधानी टावर्स माझा व्यापारी आहे, ते आमच्या बिल्डिंगासमोर एक मोठे फ्लेक्स लागतात वाढदिवसाची, 15-15 दिवस हालत नाहीत ते फ्लेक्स। मागचे दुकानदारांच्या एवढ्या अडचणी की व्यापाऱ्यांची दुकानच दिसत नाहीत। प्रशासनाला कसं आहे की ते पैसे मिळतात म्हणून कुठेही बॅनर लावा, कुठेही हे करा, असं ते चाललं। त्याच्यावरती तेवढं नो फ्लेक्स झोन असा तिथं व्हावा असं आमची इच्छा आहे, रिक्षा शॉपच्या समोर, तिथं राजधानी टावरच्या समोर। या सातारा शहर म्हणजे दोन्ही राजेंचं शहर अशी म्हणून ओळख आहे। मात्र संपूर्ण एवढ्या समस्या नागरिक सांगतायत, मात्र तुम्ही कधी दोन्ही राजेंकडे गेलाय का?
आम्ही जाऊन भेटलो त्यांना, सांगितल्यात समस्या सांगितल्यात, परंतु आता नगरपालिकेच्याच निवडणुका झालेल्या नाहीत. माझं म्हणणं आहे विधानसभा लोकसभा ह्या निवडणुका होतात, मग नगरपालिकेच्या निवडणुका का होत नाहीत? आमच्या ज्या काही अडचणी आहेत आम्ही आमच्या इथल्या म्हणजे मेहरबानाकडेच सांगणार ना. आमच्या दारात कचऱ्याचा मोठा ढीग साठतो रोज. व्यापारी असल्यामुळे दुकानं उघडायला सकाळी आलो की सगळा नुसता कचरा असतो तिथं, उचलला जातो पण तो 12-1 वाजता उचलला जातो. तोपर्यंत आमच्या दारात सगळे तशीच घाणं सगळे कुत्र्यांनी वगैरे आणलेले आहेत. तर याच्याकडं लक्ष द्यावं प्रशासनानं. तुम्ही काय सांगाल, काय नेमकं? राजधानी टॉवर हे साताऱ्यातलं तसं मुख्य व्यापारपेठेतलं मोठं कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे. त्या कॉम्प्लेक्सला नगरपालिकेला भरपूर टॅक्स मिळतो, पण ज्या प्रमाणात नगरपालिका टॅक्स घेते त्या प्रमाणात कुठलीही सुखसुविधा तिथं दिली जात नाही. गाडी येणार ती दुपारी 12 वाजता नगरपालिकेची साफसफाई, तर आमच्याकडे काय कायमचंच त्या कॉम्प्लेक्समधल्या माणसांनाच आपापला स्वच्छता करावी लागते. तुम्ही काय सांगाल? सातारा शहर आपला ऐतिहासिक शहर म्हणून मानलं जातं, पण जर आपण वास्तविक पाहता बघितलं तर सातारा शहराची बिकट अवस्था आलेली आहे. तुमचा वाहतुकीचा प्रश्न घ्या, ट्रॅफिकचा प्रश्न घ्या किंवा अतिक्रमण असो, हे प्रश्न आपण नागरिक म्हणून स्वतः जर आपण विचार केला, आपणही त्यात सहभाग घेतला पाहिजे, त्यातून आपण मार्ग काढला पाहिजे. आपण फुटपाथवरून चालताना बघतो परिस्थिती, तर फेरीवाले कुणाचे गाडी लागले, कुणाचे भाजीवाले, पण त्यांना आपण मंडई उपलब्ध करून दिली आहे, पण ते बसतात कुठंतर रस्त्यावर. त्या लोकांना एक व्यवस्थित जागा देऊन, त्यांचं पण शेवटी व्यापार आहे, कोणती पोटासाठी करत असतो, पण त्यांनाही कुठंतरी पुनर्वसन व्हावं आणि आपला राजमार्ग हा छत्रपतींना शोभणारा आणि आपल्या सातारा शहराला जी महत्त्वाची अडचण आहे ट्रॅफिकची, राजवाडा समर्थ मंदिरवर आपण बघितला तर दरवेळेस इथं आपण राजवाड्यावर शाळा ठिकाणा, इथं शाळा आहे, जवळपास मार्केट आहे, तेव्हा गर्दीचं ठिकाण आहे. तर या ठिकाणी ट्रॅफिक हवालदार 11-12 नंतर येणार, तर शाळेच्या वेळेत मुलांना होणारा त्रास, पालकांना येताना होणारी अडचण, त्या राजधानी टॉवरच्या समोर असलेला कचरा, म्हणजे लोक त्यातून अक्षरशः नाक धरून त्या कचऱ्यातून येतात. तर कृपया प्रशासनाला विनंती आहे, त्याने आपण या सर्वाचा विचार करावा. या ट्रॅफिकचा, या कचऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न, जरी आपल्याकडे धरण असलं तर आज आपण बघतोय ठीक आहे आपल्याकडं धरणात पाणी कमवतो, आपण पाण्याची कपात केली, पण आज आपलं धरण भरलेलं आहे तरीसुद्धा आपल्याकडे पाणी प्रेशरने येत नाही आहे. ज्या महिला सकाळी बाबा आपल्याला घरात पाणी लागतं, महिलांना मेन काय लागतं पाणी. माणसाच्या मूलभूत अन्न वस्त्र निवारा जर तेच व्यवस्थित नसेल तर त्याचा काय उपयोग आहे? प्रशासनाने याची दखल घ्यावी, एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द. जय हिंद, जय महाराष्ट्र. काही महिला सुद्धा आपल्यासोबत आहेत, काय सांगाल, कुठून आलात आणि आम्ही सोमवारपेठ आहे साताऱ्यामध्ये. काय नेमकी समस्या आहे? ते कचऱ्याची समस्या आहे आमची इथं. तर कचरेवाला जर आमच्या पेठेत आले तर जे गाणं लागतं बाबा, ते गाणं ऐकून आम्ही बाहेर येतो, तर ते कधी कधी लावत पण नाहीत सोमवारपेठेत. काय मग असं तुम्ही प्रशासनाला सांगितलं का, कळवलंय का? आत्ता जरा त्यांनी सुरू केलं बाबा, रेग्युलर बाबा गाणं लावावं आमचं घर आतमध्ये, जर आम्हाला जर आवाज आला तर आम्ही मागून पुढे येणार ना. काय असेल ते असेल त्यांचं, पण मी एकदा बोलले, पण म्हणजे वैयक्तिक तुम्ही आम्हाला पर्सनली सांगा, आम्हाला आवाज द्या असं नाही, पण तुम्ही निदान ते गाणं लावलं तर आम्ही बाहेर येऊ शकतो ना. असं पुढं त्यांची घर आहे ती लोक येतात, टाकतात, बरोबर. एक घर आमच्या पुढे त्यांनाच फक्त सांगतात कचऱ्याची गाडी आहे. आमचं मागं काय आम्ही तुम्हाला म्हटलंय का आमच्या घरापर्यंत या तुम्ही, आणि काही साथीचे रोग उद्भवतात या पावसाळ्यामुळे, तर जरा फक्त फवारणी वगैरे करावी असं. काय सांगाल तुम्ही? मैं यही बोलना चाहूँगी क्या हमारे घर के इधर बोले तो छोटे बच्चे लोग का दवाखाना भी है और स्कूल भी है, न्यू इंग्लिश स्कूल भी आता है हमारे इधर, और कन्या स्कूल भी है नज़दीक. वहाँ पे बच्चे वगैरह सब बारिश की वजह से बीमार रहते हैं हमेशा, तो उसकी वजह से फवारनी बोले तो बरसात रुकने के बाद फवारनी मारना चाहिए, कि वहाँ दवा वगैरह कुछ रहता जो दाहत मच्छर के वास्ते वो करना चाहिए. ज़रा साफ़ सफाई का बंदोबस्त करे तो कैसा बच्चे लोग का भी तबीयत अच्छी रहेंगी. स्कूल को बच्चे जाते आते बोले तो मेन रोड है वो, आणि कैसा राजवाड़ा पूरा बोले तो परिसर का होता वो आना जाना लोगों का बहुत रहता उधर, और उधर वो साफ़ सफाई बिल्कुल नहीं ना. और ये मच्छर पिच्छर इतने हैं, डेंगू की अभी वो साथ चालू हुई. तो मैं बोलती कि इतना क्या दवा वगैरह मारो, साफ़ सफाई का ज़्यादा ध्यान दो, इतना ही बोलोगी बात. तर एवढ्या सगळ्या महिलांच्या समस्या देखील आहेत. त्याचबरोबर आत्ता आपल्यासोबत येथील नगरसेविका आहेत. तुम्ही काय सांगाल, तुम्ही आता नगरसेविका 2 वर्ष झाले नाही आहे, मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील झाल्या आहेत, पण एवढ्या समस्या अजून नागरिक सांगतात, कसं बघतात? प्रशासनाला जर कळवलं तर प्रशासनाकडून त्याच्यावरती काहीतरी तातडीची ॲक्शन घेतली जाते, हे खरं आहे. पण तर एक साधं उदाहरण आहे की सातारा शहरातले जे रस्ते आहेत, रस्ते बुजवण्याची मागणी केली की ते रस्ते तत्परतेने भरले जातात. जेवढ्या तत्परतेने ते भरतात तेवढ्या तत्परतेने ते परत उखडले जातात.
हा जो प्रॉब्लेम आहे ना तो कधीतरी सॉल्व्ह व्हायला पाहिजे. मान्य आहे की आता पाऊस जास्त आहे, पावसाळा आहे, रस्ते परत खराब होणार, उखडणार, पण निदान 4 महिने तरी ते व्यवस्थित होतील अशी अपेक्षा आहे लोकांची, की 4 महिने तरी व्यवस्थित चालले पाहिजे. मग तुम्ही प्रशासनाला कळवताय का? हो, प्रशासनाला आम्ही कळवतो आणि मुख्याधिकारी जे आहेत त्यांना सांगितल्यानंतर ते लगेचच ॲक्शन घेतात, हे पण आहे. पण जेवढी ते कायमसाठी जेवढी हवी आहे तेवढी होत नाही. काय सांगाल तुम्ही? काय सांगाल? नाही, जवळजवळ तर सगळे मुद्दे सांगितलेलेच आहेत, पण एक मुद्दा सांगावासा वाटतो म्हणजे आता भटकी कुत्री त्यांनी पण सांगितलं की बाबा कुत्र्यांचा खूप त्रास आहे. कुत्र्यांच्या बरोबर गाई म्हशी त्यासुद्धा भरपूर प्रमाणात आहेत, घाण करत आहेत. हे पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे ते पोरं पण शाळेत जाणारी येणारे असतात, सगळ्यांच्या घरात ते वातावरण, त्यामुळे डेंग्यूची साथ, टायफॉईड, मलेरिया सगळेच त्रास उद्भवावं लागलेले आहेत. फक्त फवारणीची आवश्यकता आहे, ते व्हावी निदान कमीत कमी 15 दिवसातून एकदा तरी. काय समस्या नक्की? आमच्या पेट्यात पाणी पूर्वी 7ला येत होतं आणि आता पाण्याची आमची ही केलेली आहे त्यांनी दूर होते ती, पण 9:30ला सोडतात, त्यामुळे आमच्या घरातल्या कामाचा पुढं खूप हे होतं आहे. तर आम्हाला सकाळचंच टायमिंग ठेवावं, जे आमचं पहिलं होतं ते अशी आमची फक्त आहे. आणि गवत जरा थोडंसं काढलं तर फार बरं होईल. तसे आमचे पेट्यातले मेहरबान भाऊ जांभळे म्हणून आहेत, त्यांना आम्ही जरी सांगितलं तर ते भरपूर करून घेतात तसे काम. नाही असं नाही, म्हणजे आमच्या पेट्यात जास्त समस्या त्यांनी कुठली ठेवलीच नाही तशी बघायला गेली तर. त्यांनी खूप केलेलं आहे तसं, एवढंच. तर एकंदरीतच आपण पाहायला गेलं तर या राजवाडा परिसरामध्ये देखील नागरी समस्या खूप जाणवत आहे. पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, येथील ट्रॅफिकचा प्रश्न असेल. मात्र या समस्या आपण पुढारी न्यूजच्या माध्यमातून प्रशासनाला वेळीच कळवणार आहोत. त्यानंतर प्रशासन देखील काय ॲक्शन घेते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा.